ऐसे वाटते विठ्ठला जगजेठी जगतपाळ माझी पुरवावी आळ तुम्हा काय अवघड तुम्हा काय अवघड लिळे झेला गिरिगड जगजेठी जगतपाळ माझी पुरवावी आळ कल्पतरू तळी वास कल्पतरू तळी वास त्या घडे का उपवास जगजेठी जगतपाळ माझी पुरवावी आळ माझ्या कृपाळुबा देवा हाके सरसी घेसी दावा जगजेठी जगतपाळ माझी पुरवावी आळ गाये गणपती जगवंदन शंकर सुवन भवानी नंदन सिद्धे सदन गज वदन विनायक कृपा सिंधु सुंदर सबदायक गाये गणपती जगवंदन मोदक प्रिय मुद मंगलदाता मोदक प्रिय मुद मंगलदाता विद्यावारिधी बुद्धिविधाता गाये गणपती जगवंदन मागत तुलसीदास कर जोरे मागत तुलसीदास कर जोरे बसहु राम सिय मानस मोरे गाये गणपती जगवंदन शंकर सुवन भवानी नंदन हे शारदे मां हे शारदे मां अज्ञानता से हमें तार दे मां तू स्वर की देवी ये संगीत तुझसे तू स्वर की देवी ये संगीत तुझसे हर शब्द तेरा है हर गीत तुझसे हम हैं अकेले हम हैं अधूरे तेरी शरण में हमें प्यार दे मां
मुनियों ने समझी मुनियों ने जानी वेदों की भाषा पुराणों की वाणी हम भी तो समझे हम भी तो जाने हमें तू उजालों का संसार दे मां हे शारदे मां हे शारदे मां अज्ञानता से हमें तार दे मां गुरु आज्ञा में निषेधन रहिए जो गुरु चाहे जो गुरु चाहे जो गुरु चाहे गुरु चाहे जो गुरु चाहे गुरु की महिमा परंपार है अक्षर ओम में करत विहार जो गुरु चाहे सोई सोई करिए पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरण संताचिया त्यांच्या कपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकारायांची केलिया स्मरण अशा गुरु परंपरेचा मागोवा घेत असताना श्री संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महाविष्णू ज्ञानोबाराचा 729वा हा समाधी सोहळा आणि समाधी सोहळ्याच्या निमित्ताने चालत असलेली आळंदीमध्ये जागराची परंपरा त्या जागरामध्ये गेली 2-3 वर्षापासून माझे ज्येष्ठ भ्राता गुरुबंधू उत्तम महाराज सरकटे ते उत्तम निमंत्रण देतात त्यामुळे उत्तम कीर्तन करणं ही जबाबदारी माझी असल्यामुळे अभंग कुठला निवडायचा इकडे येण्याच्या अगोदर दोघा-तिघांना विचारलं मागच्या वर्षी कुठला अभंग होता उत्तर मला असे मिळाले हे सगळं जर डोक्यात ठेवायचं असतं बाकीचं संसाराचं डोक्यात कशाला ठेवलं असतं मी म्हणलं ते जाऊ दे बाकीचंही पाहिजे आणि हे सुद्धा पाहिजे मी उत्तम महाराजांना धन्यवाद देईन की माझ्यासारख्या मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे ज्ञानाने लहान आहे आणि त्यांच्या नंतर गुरुजीकडे आलो पण तरीही ते हक्काने मला कीर्तनाला यायला पाहिजे हा जो हक्क आहे ना हा हट्टामध्ये रूपांतरित होतो बरं तुम्ही बायको जर हक्काची असेल ना तर ती हट्ट निश्चित घेते बायको जर हक्काची नसेल तर मग घरामध्ये कलह सुरुवात होते तिचा हट्ट मान्य होत नाहीये या हक्काच्या बाबतीत बोलतोय नवऱ्याला बायकोचा हक्क कळायला पाहिजे आणि बायकोलाही नवऱ्याचा हक्क कळायला पाहिजे तेव्हा तो आळंदीला येऊ देते तेव्हा ती आळंदीला येऊ देते ती आणि तो त्याला कळालं की आपली बायको
आळंदीला गेल्यानंतर वाईट काहीच करत नाही, आपल्यासाठी पुण्य घेऊन येईल. तो म्हणतो निश्चिंत जा, किती पैसे पाहिजे, हट्ट पूर्ण करतो. बायकोला कळालं की नवरा गेल्यानंतर तो उत्तम महाराजांच्या फडावर जाऊन उत्तम पंगत देईल, नाश्ता देईल, तिथल्या आश्रमामध्ये सेवा करेल, हे सगळं करून आपल्यासाठी पुण्य घेऊन येईल असं बायकोला जेव्हा कळते तेव्हा ती सुद्धा हक्कानी आणि हट्टानी म्हणते तुम्ही आळंदीला गेला तरी काही हरकत नाही. हाच हट्ट आणि हाच हक्क नामदेव महाराजांचा, भगवान पांडुरंगाचे निश्चिम भक्त नामदेव महाराजांचा देवावर होता. पण आजच्या आव्हानाचं वैशिष्ट्य बघा, कोण म्हणे असं नाहीये. मला भजन सम्राट संजयजी महाराज त्यांनी विचारलं की अभंगाचा शेवट कोण म्हणे नाहीये. मी म्हणलं की आत्माराम म्हणे असं निश्चित नाहीये. ज्या अर्थी आनंदित कीर्तन करतो, कुठेही देश विदेशात कीर्तन करतो, तेव्हा निश्चित कोण म्हणे. जसं आता परवा ज्ञानोबाराच्या मंदिरामध्ये 8 तारखेला प्रवचन होतं. त्या प्रवचनाचा श्लोक ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील 12व्या क्रमांकाचा होता. आणि तो श्लोक सदैव ही ज्ञान अभ्यास, जीवनाची मानवीय जीवनाची पहिली पायरी आहे अभ्यास. आणि अभ्यासाच्या नंतर दुसरी पायरी आहे ज्ञान. आता उत्तम महाराजांचे तुम्ही दोन्ही लेकर आहात. एकाने छानपैकी शाळेचा अभ्यास केला, विद्यापीठाचा अभ्यास केला, त्यांनी नोकरी सुरुवात केली. तुम्ही गाण्याचा अभ्यास केला, पण ज्ञानाची तिसरी फलश्रुती आहे धन, आणि ज्ञानाची तिसरी फलश्रुती आहे ध्यान. म्हणून ज्याला ज्ञान झालं ते ध्यानावर असतीलच याची गॅरंटी नाही. जर तसं असतं तर अर्जुनाने देवाला प्रश्न केला नसता की देवा हे ऐसे कैसे. शहाणे बिघडले, तो मूर्खाचा विचारच नाही येत. आळंदी शहाणे बिघडले, त्याला ज्ञान आहे. जे कीर्तन करतात, जे भजन करतात, आपल्या देशातले नाही, ते बाहेर देशातले बिघडले सगळे. देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी आहे, स्थिती भ्रम से मार्ग सांगून अनारसे चालते के हो. धन हे चौथी पायरी आहे, 4थ्या क्रमांकाचा विद्यार्थी. पण 99% संसारामध्ये एक टॅगलाईन आहे, धन हे पैसा हे परमेश्वर नाहीये, पण परमेश्वरापेक्षा त्याचा पावर कमी नाही. चला धनाचीच गोष्ट झाली म्हणून सांगतो. 750 वर्ष झाली ज्ञानोबारायला जाऊ. एकाच महिन्यामध्ये 11 किलो ज्ञानेश्वर महाराज संस्थानला सोन्याचा कळस बसवायचा होता. 11 किलो. एका महिन्यामध्ये 22 किलो गोळा झाले. किती? बायको आम्हाला 4 तोळे मागते तर आयुष्य जात आमचं. म्हणजे तुझ्या पाया पडतो, तो पोरायचं लग्न राहिले, त्याचं शिक्षण राहिले, तो तोडं कुठं घेऊन चाललं, मरण तुझ्या या हाता पाहिजे. इच्छा मानवीय जीवनाच्या तृप्त होण्यासाठी देवाशिवाय पर्याय नाही. मला तुम्हाला हात जोडून देवाला म्हणावं लागेल की मला हे पाहिजे. हे म्हणण्यासाठी सुद्धा तुम्ही देवदेव करता का, याला तेवढंच महत्व आहे. एखाद्याला हक्काने किंवा हट्टाने जर मागायचं जर झालं, नाही मला हे पाहिजेच, नाही तर संसार मोडतात. परवाच्या दिवशी मी ऐकले, नवऱ्याला दिवाळीला 10,000ची साडी मागितली. नवरा म्हणला 3,000ची सध्या कॅपॅसिटी तू घे. तिनं आईला फोन केला की मी 10,000ची साडी मागतो, की 3,000ची द्यावी. घडलेली घटना. त्यावर जावयाला म्हणली सासू. सासू जावयाकडे फोन दिला बायकोनी. जावया घेतला. अवकाश जर नसेल तर लग्न कशाला केलं माझ्या पोरी बरोबर. एवढी सासू बोलली आणि पोरीचा संसार मोडला.
आपण संसारामध्ये काय इच्छा पूर्ण करतो आणि काय इच्छेचा बोजा कोणावर लादतो याचं बॅलेन्स जर कळालं नाही तर परमार्थ फार दूरची गोष्ट आहे हो. संसारही करू शकणार नाही माणूस. जगतातील प्रत्येक व्यक्तीची जी इच्छा आहे देव समोर आहे म्हणून हट्ट धरता येतं नामदेव महाराजची. देवा मला तुला काय द्यायचं हे डोक्यातून काढून टाक, कारण मला माहित आहे ज्यांनी मागितलं नाही त्याला तू काय काय दिले मला माहित आहे. आणि तुझं देणं एवढं विचित्र आहे, पुण्यवान असणारा राजा बळी पाताळात घातला तू देऊ, दरिद्री असणारा तू सर्वश्रेष्ठ भाग्यवंत केला, चोऱ्या माऱ्या करणारा त्याचा सन्मान वाढविला समाजामध्ये. मला माहितीये तुला द्यायचं माहितीये, कारण देव त्यालाच म्हणतात ज्याला फक्त द्यायचं माहित आहे आणि जीव त्यालाच म्हणतात ज्याला फक्त घ्यायचं माहित आहे. या 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 देयाच्या बाबतीत जर म्हणलं, आता मी आळंदीत कोणी कीर्तन घ्यायचं म्हणलं आमचो 15-20 हजार रुपये देत असा तर येतो कीर्तन. हलकट महाराज आहे वो. अरे तू हलकट आहेस म्हणून मला कुठं कीर्तन करायचं आणि कुठं नाही करायचं याचं स्वातंत्र्य माझ्याकडे. मी एका प्रशिक्षित शिक्षण संस्थेमध्ये कीर्तनाचं प्रशिक्षण घेतलेला जबाबदार महाराज आहे, बेजबाबदार नाही. हे तमाशाचे फळ नाहीत मला कीर्तन जे चालतात ते, हे कीर्तनाचे फडफड आहे. आणि ज्याची फडफड बंद झाली तिथं कीर्तन सेवा करणं आनंद असतो. जीवनातली फड परंपरेमध्ये कधीतरी जा, त्या फड परंपरेमध्ये सेवेला फार महत्व आहे. समते सेवक धर्म कठोरा. मला माहित आहे संत देवाला सुनावतात, ऐकतात. काय सांगतो समाला? पतिव्रता ती व्रतादुक्त विधी. काय केलं होतं त्या अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी, काय यांच्या जीवनामध्ये चुका होत्या? अग्रगण्य पतिव्रता क्रमांकामध्ये नाव आहे. त्यांना पार मातीत घातलं आणि वेश्या धनिका ती सत्य लोकांनी. बरं जाऊ दे दुसऱ्याच, तुझ्या कुळाचा तू सत्यानाश होत असताना पाहिलं तरी काही केलं नाही रे. म्हणून प्रायावृत्त महाराज, आपण दोघं अपवाद आहोत. महाराज लोकांना महाराजांची मुलं सहसा तुम्हाला काही कळत नाही म्हणतात, हे फार वाईट आहे. आणि जी मुलं तुम्हाला काही कळत नाही म्हणतात त्या पोरांना आणखीन बापच कळालेला नाही. पुन्हा मी मागच्या वर्षी बोलून घेतो, ज्या मुलांना ज्या मुलींना बाप कळाला ना जगात त्यांना कधीच कोणाचा ताप होत नाहीये. ज्या मुलांना आई कळाली जगामध्ये त्या मुलांना कोणाच्याच प्रेमाची गरज वाटत नाही. सुखदेवांना आई कळाली होती म्हणून स्वर्गाच्या रंभा अप्सरा तिलोत्तमा आल्या आणि त्या म्हणतात, सुखा मार्गे मार्गे नूतनम च्यूत खंडम खंडे खंडे कोकिलानां विलाप माने माने मानिनो. त्याला उत्तर देत असताना सुखदेव म्हणतात, मार्गे मार्गे जायते साधू संगो. ए रंभानो, ए अप्सरांनो, सुखाचार्यांना आई कळाली होती. सुखाचार्य, रंभा, अप्सरा संवाद बघा. मार्गे मार्गे जायते साधू संगो. त्या रंभाप्सरा म्हणतात, ए काय डोळे बंद करून बसलात मूर्खा, कळतंय का तुला? अरे आम्ही स्वर्गातल्या रंभा अप्सरा तिलोत्तम आहोत. आम्ही जर चालायला लागलो तर कोसो दूर आमच्या शरीराचा सुगंध दरवळतोय. काय डोळे बंद करून तुला मिळणार आहे? डोळे उघड, स्वर्ग तुझ्या पुढे नांदतोय, तुला तुझं स्वागत करतोय. आमच्या मार्गाने कुठल्याही
कालखंडात आमच्या मार्गातले त्या त्या कालखंडातले तुला फळं खायला भेटतील. भले डायबिटीस असू दे, ते डायबिटीस लेस फळं तुला खायला भेटतील. मार्गे मार्गे नूतनम च्यूत खंडम खंडे खंडे कोकिलानां विलाव. त्या वृक्षावर बसून कोकिला सुमधुर गान गात आहे आणि त्या त्या वेळेचा राग गात आहे. विशेष म्हणजे मार्गे मार्गे नूतनम च्यूत खंडम खंडे खंडे कोकिलानां विलाव. रावे रावे मानिनी मानभंगो भंगे भंगे मन्मता पंचवान. कसलंही दुःख जीवाला असू दे रे, त्या काळाचा तो स्वर, तो काळ, तो राग ऐकल्यानंतर जीवनामध्ये जीवनाचा राग आलेल्या माणसाला सुद्धा प्रेम करावं वाटते. असा आमचा मार्ग आहे. हे रंबा आणि अप्सरा तिलोत्तमांचे वाक्य. हे वाक्य ऐकले सुखदेवाने आणि उत्तर देतात डोळे उघडून. हे रंबा अप्सरा आणि तिलोत्तमांनो, मार्गे मार्गे जायते साधु संगो संगे संगे सुयते कृष्ण कीर्ती. आमच्या मार्गाने जर तुम्ही आलात, काय तुमच्या मार्गाचं सांगतात? आमच्या मार्गाने नित्य तुम्हाला साधू संगती भेटेल. संधी साधू लोकांची नाहीये. साधू संगती क्षणाक्षणाला आमच्या मार्गाने तुम्हाला लाभेल. संधी साधू पावला पावलाला भेटतील, पण साधू भेटणं किती दुर्मिळ आहे सांगू तुम्हाला. चंद्र अमृत सुखे सेववी, अमृत सुखे सेववी. प्रमाणात तुम्ही नित्य कीर्तन ऐकून तुम्हाला सहसा माहिती आहे हे सगळं मिळेल. समुद्र पार करता येईल, चंद्राचा अमृत, हे सगळं करता येईल, पण साधू जीवनामध्ये भेटणं संधी बहु अवघड आहे. बहु अवघड आहे. इम्पॉसिबल आहे ते पॉसिबल होईल. अशक्य आहे ते शक्य. पण साधू भेटणं. तात मिले कुणी मात मिले, सुत भ्रात मिले, युवती सुखदायी.
राज मिले गजबाज मिले सब साज मिले मनवांचित पाई लोक मिले विधि लोक मिले सुरलोक मिले वैकुंठ विजाई कहे निपट निरंजन लाल सब कुछ मिले परि संत समागमो संत संग धरा तुम्ही हरि भजन हे शिकण्यासाठीच इथं यावं लागतंय. मी सांगत होतो ज्याला आई कळाली ना स्वर्ग जरी त्याच्या समोर आला तरी त्या स्वर्गाबद्दल त्याला एक किंचित प्रेम वाटणार नाही. ज्याला आई कळाली त्याला कोणाच्या प्रेमाची भीक मागायची गरज नाही. ज्याला बाप कळाला त्याला कोणाचाही ताप होणार नाही. आता मेवण्याच्या माध्यमातून येता येता फेटा बांधत असताना मेवण्याच्या घरात फेटा संजय महाराजांच्या घरात फेटा बांधत होतो. पुढे त्यांचा कनिष्ठ चिरंजीव गाण्यामध्ये मोठं नाव आहे त्यांचं आणि प्रशिक्षणही छान आहे. तर मी सहज म्हणालो अरे वैष्णव कीर्तनाला येत नाही का? तो म्हणा नाही आता पुढं आता त्याला तिकडे कार्यक्रम असेलच की. तर असं म्हणलं तर मी लगेच सगळे लिहून आता मामा म्हणल्यावर मी लगेच म्हणाल आम्ही तुमच्या भजनाला यायचो तुम्ही आमच्या कीर्तनाला यायचो असा गोड असला तो मला पुढच्या वर्षी अपॉइंटमेंट घ्या. कशासाठी सांगितलं हे मी तुम्हाला एक घडलेली घटना ज्ञानाची वेळच मागावी लागते आणि मूर्खाला कुठे तंबाखू तोडायला वेळच वेळ आहे. शहाण्या म्हणून शहाण्याची बैठक सुद्धा ताकदीची असते. शहाणा बसत असताना सुद्धा त्याची जी मांडी घालणं असते ती ताकदीची असते. हो बैठक सुद्धा कोणाच्या बैठकीत बसावं कोणाच्या बैठकीत जावं हे मराठवाड्यात शिकायला भेटते. माझ्या बरोबर एक गायक घेऊन गेलो एका श्रीमंत पाटलाच्या घरी. पाहुणाच असल्यामुळे 400-500 एकर जमीन जे सोफ्यावर पाय करून बसले. मोठा गायक होता. नंतर खाजगी भेटा मी नाव सांगितलं. मला त्या घरमालकांनी सांगितलं महाराज याला पुन्हा आपल्या समाजात घेऊन येऊ नका हे नीट नाही चांगलं नाही. याला बसायची अक्कल नाही. याचं गाणं नंतर बघू. कळतंय? ज्याला बसायचं कळते ज्याला बोलायचं कळते कीर्तन कशासाठी ऐकायचं कशासाठी शिकायचं कशासाठी करायचंय हे कळण्यासाठीच हो. पण आजच्या अभंगाची सुरुवातच बघा मला ज्ञानदेव पाहायचा आहे आणि ज्याला ज्ञान पाहायची अक्कल आहे ना त्याला मूर्खाची संगतीच नको वाटते. का ज्ञान पाहावे प्रत्येकाला ज्ञान पाहण्याची इच्छा आहे. आपण आळंदीमध्ये आला कशासाठी आला आणि म्हणूनच सुखदेव त्या रंभा अप्सरा तिलोत्तमांना सांगतात आमच्या मार्गाने या तुम्हाला काय आमच्या मार्गात आहे. मार्ग वेगवेगळे तरी असेल ना तरी या मार्गाचा अंतिम लक्ष आहे समाधान. संजय महाराज गातात त्यांचा अंतिम लक्ष काय विचारा मी गायल्यानंतर मला समाधान पहिले मिळालं पाहिजे. मला समाधान मिळाले की निश्चित माझी ताण अनेकाच्या डोक्यातला ताण कमी करेल. वादकाची तीच मानसिकता आहे. कीर्तनकारापेक्षा वादक आवाज का वाढवायचे मनाचा सरपट्या का वाजवायचे चक्रधार का वाजवायचे त्यांना पक्क माहिती आहे आपला चिपडा डोळा कीर्तनाच्या स्टेज मध्ये चमकवल्याशिवाय आपल्याला धंदाच मिळणार नाही. उपाशी मरेल. आम्ही म्हणतो याच्या पुढे जावे कीर्तन झाल्यावर प्रत्येकाने असं म्हणावं की आता यांचा पप्पा 1 तास ऐकायचंय मला. उत्तर कोणी विचारत नाही. कीर्तनकार उभा आहे आणि त्याच्या नावावर वाढव आवाज वाढव आवाज वाढव आवाज. हे आवाज वाढवणार बोलून चाललं जाहीर इंटरनेटवर बोलतोय. हे सूत्र एकदा का कळालं याचा अर्थ प्रथमता माझ्या डोक्यात सहज तुमची चाल एवढी सुंदर लोकांची झाली की कीर्तनामध्ये पहिली दुसरी तिसरी चाल का म्हणतात माहितीये कीर्तनकाराची चाल बिघडू नाही म्हणून चाल म्हणतात. त्याच्या पुढे सांगतो मी माझ्या डोक्यात सहज आले की चाल झाल्यावर परंपरा आहे या गादीला येऊन प्रणाम करावा. कोण कीर्तनकार मूर्खातला मूर्ख असू दे शहाणा असल्याशिवाय गादीवर आला काय. कीर्तन झाल्यावर त्याचा माप काढायला सुरुवात करा. ज्या अर्थी तो या गादीवर उभा राहिला ना त्या अर्थी काहीतरी तो पुण्य घेऊन आला.
म्हणून गायकाने चाल म्हणल्यानंतर त्या गादीला प्रणाम करून पुन्हा माईकवर जावं. त्याच्या अगोदर गायक मला सांगतात, मी म्हटलं पाया कापड कुठे शान होतो महाराज ती तरी गादी शानी. आज आहे बघा, पोरांनी पोरींना मूर्खपणा केला तर पहिलं कोणाचं आहे रे? बघ बरं कोणाचं आहे? अहो ते त्यांचं आहे. अरे तुझा बाप काय, तू काय करतोस राजा? त्याला बाप कळाला. वैशिष्ट्य बघा, नर्मदेच्या पहिल्या तीरावर सुखदेव जात आहेत. सुका थांब म्हणून व्यास महर्षी जे जगाला तत्वज्ञान देतात, सुका थांब म्हणतात. त्या सुखदेवाला, त्या व्यासांना सुखदेव विचारतात, आपण कोण आहात? आपला परिचय काय? नाही, कोण आहे आप? व्यास महर्षी म्हणतात, अरे मी तुझा बाप आहे. सुखाचार्य म्हणतात, मग का ताप देतात मला? आणि प्रत्येक पोर एका विशिष्ट वयावर आले ना, आणि बाप जर पुढे निघाला रे, आता काय लहान आहे का ताप देतात? हा संसाराचा नियम आहे. सुखदेवाने त्या अनुषंगाने म्हणजे तुम्ही बाप आहात ठीक आहे, मग ताप का देतात? तेव्हा व्यास महर्षी म्हणतात, पोरग बरेच शहाणं दिसते. कारण सुखदेव म्हणजे भगवान शंकराचा अवतार आहे, ते नवसानी मागून आणलेले ते. तेव्हा आपण मराठीत म्हणतो नवसानी मागितलं आणि मुळावर आलं, हे नवसावरलं होतं. हे तर डायरेक्ट म्हणते आपल्या दोघांचा बाप तो आहे परमात्मा. कोण्या बापाची गोष्ट सांगत मला? हे व्यासाने ऐकलं आणि व्यास महर्षी म्हणतायत, तरी बघा तुम्ही दारू पिऊन अख्खी वडिलोपार्जित जमीन विकलेला बाप, त्याला जर पोराने विचारलं की बाबा तुमच्याबरोबर थोडीशी मी पण पिऊ का, राहिलेली जमीन विकता येते? तर दारुड्या बाप सुद्धा म्हणेल की अरे बाबा मी सवयीमुळं बर्बाद झालो, तुला तरी सवय लागू नाही. याला म्हणतात बाप. मरत असताना सुद्धा पोराला ताप होऊ नये हा उपदेश जो करतो त्याचं नाव आहे बाप. व्यास महर्षी म्हणताय, सुका ठीक आहे, आपल्या दोघांचा बाप तो परमात्मा आहे. जर अडचण आलीच तर राजा जनकाकडे जातो. पुढची कथा तुम्हाला माहिती आहे. राजा जनकाकडे गेल्यानंतर संगम त्यक्त्वा सुखी भव अशा प्रकारचा संदेश राजगाडीवर आला. तेव्हा सगळं अंगावरनं फेकून दिले. नंतर डोळे बंद केल्यावर एवढ्या मोठ्या सुखाचार्यांना जे भगवान शंकराचे अवतार आहे, तेव्हा लक्षात आलंय की आपण ज्ञानदेव पायाचा सोडून बाकीच्याच घटना पाहत राहिले, त्याच्यामुळे वॉचमॅनने आपल्याला आतमध्ये जाऊ दिले नाही. तेव्हा लक्षात आलं की आपण ज्ञानाच्या त्या पायरीवर स्थिर झालेलो नाही. मी सांगत होतो त्याला बाप कळाला, त्याला जगात ताप होत नाही, त्याला आई कळाली. नामदेव महाराजांना बाप कळाला होता. फक्त पाहुण्याकडे जाता जाता म्हणाले होते की नामा अरे पाहुण्याकडे चाललोय. नित्यनेम असा की देवाला नैवेद्य द्यायचा, दाखवायचा आणि नंतर घरामध्ये प्रसाद घ्यायचा, असा नियम आहे मराठवाड्यात. आजही प्रत्येकाच्या घरात देवघर आहेत आणि देवघरामध्ये देवाला नैवेद्य दाखवला जातोय. काही काही देव म्हणतात मी देव आहे, ते देवाचं नंतर बघ, तुझं पण मला पहिले दे. तिला समजायचं की आपला देव नशिबाला मिळाला ते लोक द्यायचं, पण या देवाला काही म्हणायचं नाही. देवाला देवघर प्रत्येकाच्या घरामध्ये याच्यासाठी की घरामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये दिव्यता यावी आणि दिव्यता आल्यानंतर त्याला ज्ञानदेवाचा साक्षात्कार व्हावा. नामदेव महाराजांनी ताट घेतलं ठरलेल्या वेळेवर. सगळी कथा तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही प्राया हिंगोली जिल्ह्यातल्या आहात, ज्या जिल्ह्यामध्ये नामदेव महाराजांचा जन्म झाला. इथले मार्केट कमिटीचे संचालक मेले, पण मी त्यांना तारीख देऊ शकलो नाही. प्रचंड विनंती, एकदा तरी नरसीला तारीख द्या.
त्याला महाराष्ट्रामध्ये एवढे कीर्तनकार आहेत ना, जेवढे आहेत त्यांना न्या, सगळे संपल्यावर येतो कधी. त्याला कारण असं आहे, रात्रंदिवस दुसरं काय करतोय. जर अगोदर तारीख गेली असेल तर कीर्तनकारांनी तारखी बदलायला भिकमागी कीर्तन करायचं. थोडेसे पैसे जास्त मिळाले की लगेच तारीख बदलायची, लगेच गाडी बदलायची, लगेच घोडी बदलायची. याच्या पलीकडे कीर्तनकार कोणीतरी महाराष्ट्रात आहेत. त्या कीर्तनकाराचा ताफाच्या ताफा जन्माला येतो. ते महाराज वारकरी शिक्षण संस्था, देवकर मौली वारकरी शिक्षण संस्था, अशा संस्था आणि सिद्धपेठ संस्था, शिवाजी महाराष्ट्र कीर्तन आहे, सिद्धपेठ संस्था, या संस्था आहेत. ज्ञानदेव पाहावा हे प्रत्येकाची इच्छा आहे. पण इथं आल्यानंतर प्राय जे ज्ञानदेवाला पाहण्यासाठी आले ते प्राय काही घोंगडीत अडकले तर काही बांगडीत अडकले. जे घोंगडीत अडकले ते घोंगडी घेऊन गेले, जे बांगडीत अडकले ते बांगडी घेऊन गेले. जे महाराज याच्यावर बोलले त्याच्या तारखाच कमी झाल्या. काही बोलायला हो महाराज, काही कसा बोलले. चला, एक संतांच्या यादीमध्ये असणारे संत पंढरपूरला गेले आणि गेल्यात नावी समाजाचे, आणि त्यांना वाळवंटामध्ये चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा ही तिथला विधी आहे. स्नान करता करता करून पाहायला आले, एक दगड दिसला. अरे म्हणजे वस्त्र लावायला हा दगड चांगला आहे. तो दगड घेतला आणि घरी गेले. भगवान स्वप्नामध्ये जातात, सांगतायत, सेना काय रे राजा, तुझी रचना केली, तुझी रचना माझ्याबद्दल जे काही लिहिलंय, अरे ते वाचून मला माझ्या भक्तांसाठी वाचावं असं मला वाटतंय. काय तुझ्या रचना आहेत अभंगाच्या. पावा गोंगडी घेऊन पायी, पावा गोंगडी घेऊन पायी, पावा संगे गोपाळ घेऊन गाई, वृंदावनी आले लवगान, वेणू वाजविला सुस्वरे बाई वो, बाई वो बाई. पावा गोंगडी घेऊन पायी, पावा गोंगडी घेऊन पायी, गोंगडी घेऊन पायी, पावा गोंगडी घेऊन पायी. विसरल्या का काय रचना आहे महाराज. या अभंगाचा विचार करत असताना डोकं बधीर होते. अवघा हरपला धीर बाबू नामा, एवढ्या सुंदर रचना तू केल्या आणि तू पंढरपूरला एवढ्या सुवारीला आला नाही. सेना महाराज म्हणतात, तेव्हा मी आलो होतो, जगाला पाहतोस तू, तुला मी या कारभारात वेळ नाही. अरे आलो होतो म्हणजे मला कसं काय दिसलं नाही. बघ म्हणले हे दगड माझा वस्त्राला लावायला मी आणला. अच्छा, तू माझ्यासाठी आला नव्हता, दगड न्यायला आला होता होय. दगड्या, सेना महाराजाला कळालं दुसऱ्या वारीला गेली आणि तो दगड दिला फेकून. पुन्हा देव स्वप्नात जातात की सेना, अरे का आला नाही राजा, तू नाही आला तर मला करमत नाही, नाही आला तर करमत नाही. आणखी सोपं करून सांगू का लवकर तुम्हाला कळण्यासाठी. बायको घरातून माहेराला काय घेऊन जाते, 4 दिवस गेलं तर याला चहापत्तीचा डबा सापडत नाही. अरे ती चहापत्तीचा ती म्हणते याच्यामुळे माहेराला जात नाही. स्वतःला फार हुशार समजतात, चहापत्तीचा डबा सापडणं झालं. हे म्हणतो प्रश्न चहापत्तीचा नाही, बनवणारी नाही, मला बनवता येत नाही, तू लवकर ये. देवाचं आणि भक्ताचं असंच नातं आहे. सेना अरे दिसत नाही असते. आलो होतो तेव्हा ते दगड आणला होता ना, बघ ते आणला नाही वापस. अच्छा,
वाटतं एवढं आनंदित कीर्तन समजण्या एवढे तुम्ही हुशार आहात. तुम्ही आलात कशासाठी? जे ज्ञानोबा आजच्या अभंगामध्ये इच्छा व्यक्त करतात की मला ज्ञान पाहायचंय, ज्ञानदेव पाहायचंय, हेच पाहण्यासाठी तुम्ही सर्व मंडळी इथं आलात. कोणी अन्नदान करते, कोणी गाते, कोणी वाजवते, कोणी ज्याला जे करता येईल त्याला ते करते. आणि याच्या माध्यमातून ज्ञानदेवाकडे आपल्याला जाता येईल का याचा हट्ट घेऊन येते. सुखदेव जनकाकडे जातात आणि जनकाच्याकडे गेल्यानंतर कळालं की अरे आपल्याला आणलेलं फेकून द्यायला ते सांगतात की जे आपल्या बरोबर काहीच कोणी देत नाही. आजही बघा तुम्ही आमच्या नांदेड जिल्ह्यात तुम्हाला लागूनच पलीकडे माझा जिल्हा आहे, तिथं जन्म झाला 1768 हदगाव तालुक्यामध्ये. आजही आपल्या तालुक्यामध्ये आता तुम्ही हिंगोलीकर झाला, बऱ्याच लोकांना हिंगोली सांगतात संजय महाराज, ते आपल्या जिल्ह्यामध्ये आजही बघा माणूस मेले की किती अंगावर सोनं असू द्या काढून घेतात. हिंगोली जिल्ह्यात काय काढून घेतात नक्की. अहो मला परवाच्या दिवशी हिंगोली जिल्ह्याचा एक महाराज भेटला. ते म्हणला महाराज आम्ही हिंगोली जिल्ह्यातले लोक लय हुशार. म्हणलं काय? आमच्याकडे मरण्याचा अंदाज दिसला कीच काढून घेतो. याचा अर्थ जे काही नामातून पंढरपूर घेऊन गेला याच्यातलं काहीच बरोबर येणार नाही हे सांगायला वेगळा ज्योतिष आणायची, कीर्तनकार आणायची गरज नाहीये. आयुष्यभर धन 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 करणारा माणूस निर्धन होऊन स्मशानभूमीमध्ये जातो. एवढं जरी कळालं, जेव्हा ज्ञानोबाच्या कळसाचा प्रसंग आला तेव्हा एक म्हातारी आली, एका किलोच्या 6 विटा घेऊन आली आणि सांगितलं याच्यापैकी किती किलो पाहिजे तेवढं घ्या, ज्ञानोबासाठी सगळं माझ्या लेकरांनी कमावून ठेवले. ज्ञानेश्वर महाराज संस्थाना एवढं हुशार, 1 किलो घेतलं त्यापैकी एका म्हातार, तेही आपल्या मराठवाड्यातले. नंतर बेटा नावासलेच सांगतो, एवढा मराठवाडा उदार आहे, एवढा दातृत्ववान आहे आणि तेवढाच पश्चिम महाराष्ट्रातला माणूस प्रचंड महाराज लोकांना आदबीने आणि सन्मानाने सांभाळतो. इकडल्या लोकांना हा महाराज मूर्ख आहे असं कळालं तरी इकडला श्रीमंत महाराज लोकांचा अपमान सहसा करत नाही. खाजगी मध्ये सुद्धा बोला म्हटलं तरी इकडला नाही नाही बुवा ते महाराज आहे, आपला सांगण्याचा अधिकार नाही. कोट्याधीश इकडला व्यक्ती हात जाळतो आपलं, म्हणून इकडं श्रीमंती नांदते असं आम्ही सातत्याने पाहतो. हे प्रॅक्टिकल सांगतोय. म्हणून जिथं ज्ञानदेव पाहिला सगळ्याची एकच इच्छा आहे की दुःखाची निवृत्ती व्हावी आणि सुख मिळावं. कोणालाही विचारा, कीर्तनकाराला विचारा, रात्रंदिवस तुम्ही कीर्तन करतात, कपडे घालायला अंगावर जागा नाही, धुयाला वेळ नाही, एवढं तुम्ही सगळं करता. एखाद्या दिवशी जर जनतेकडनं वाईट अनुभव आला तर तुम्हाला काय वाटतंय? ते डायरेक्ट मध्ये कीर्तन सोडावं वाटतंय. एकदा सदानंद गुरुजींना विचारलं तर गुरुजी एवढ्या लांबून प्रवास केल्यावर तुम्ही कीर्तनाला उभं राहिल्यावर थकवा दिसतच नाहीये, याचं कारण काय? गुरुजीने एका वाक्यात उत्तर दिलं होतं की आत्माराम, कीर्तनाला उभं राहिलो की आपण विश्रांती करतोय असा आतून आवाज येतोय. कीर्तन आजही रात्रंदिवस महाराज लोक कीर्तन करतात. 9 ते 11 कीर्तन करून रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी काढायच्या कीर्तनाला 4 दिवस एखाद्या महाराजाच्या बरोबर राहा. नाही हाडाचं ऑपरेशन करावं लागलं, हाडाचं ऑपरेशन काय असते हे जर करून घ्यायचं असेल तर आता नुकतंच 2-3 महाराजांचं हाडाचं ऑपरेशन झाले, त्यांना विचारा. एवढं सोपं नाही महाराज. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे तुम्ही त्या प्रांतात जा. मीराबाई आक्रोश रडती, आक्रोश करते
येरी मैं तो दर्द दीवानी मेरो दर्द न जाने कोय. मीराबाईची मैत्रीण मीराबाईला विचारते, अगं मीरे तू राजकन्या आहेस, तुझ्याकडे सर्व गोष्टी उपलब्ध आहेत, तू का रडती? तेव्हा मीराबाई म्हणते, हे सखी घायल की गती घायल जाने जो कोई घायल होय. ज्याला माहित आहे जो घायाळ झाले जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. जेव्हा तुम्ही त्या प्रांतात जाल तेव्हा तुम्हाला कळेल सुख काय आणि दुःख काय. प्रत्येकाची इच्छा मला हे मिळावं, मला ते मिळावं, मला ते मिळावं. नामदेव महाराजाला जेव्हा ज्ञानदेव समाधीत जात आहे तेव्हा मूर्छित झाले, डोळे बंद करून पडू नयेत. देवाच्या मांडीवर नामदेव महाराजचं डोकं आहे, देवाच्या मांडीवर. मूर्छा जाता जाईना. जगाला ज्यांनी निर्माण केले त्यालाही औषध सापडेना. कसे तरी डोळे उघडले आणि डोळे उघडल्याबरोबर देवाने संधी साधली आणि नामदेव महाराजाला देव विचारतात की नामा, अरे काय डोळे बंद करून राजा, मी सुद्धा रडलो रे समाधीत जाऊ नको म्हणून. रुक्मिणीने मला विचारलं तेव्हा मी तिला उत्तर दिलं. देव म्हणत रुक्मिणी हा एकच योगी देखील आनयनी हेचे ज्ञान संजीवनी. मी रुक्मिणीला समजावून सांगितलं, रुक्मिणी सुद्धा रडायला लागली. आता तू देणं हट्ट सोडून सांग तुला काय पाहिजे ते देतो, एकदा तू उठून बस. बर नामदेव महाराज ताडदिशी उठून बसले आणि देवाला म्हणतात, देवा मला तो ज्ञानदेव डोळ्याने पाहायची माझी इच्छा आहे. ज्ञानदेव पावा डोळा, ज्ञानदेव पावा डोळा, ज्ञानदेव पावा डोळा, ज्ञानदेव भांडणं कोणाच्या घरात असतात माहिती? ज्याच्याकडे ज्ञान नाहीये. कलियुग म्हणजे काय? सरळ भागवतामध्ये सूत्र आहे, कलह म्हणजे कलियुग. जिथं कलह आहे तिथं कलियुग आहे, जिथं कलह नाहीये तिथं सत्ययुग आजही आहे. मग भले गळ्यात माळा असो नसो, पंढरपूरच्या वारीला येऊ न येऊ, हा पुढचा विषय. ज्याच्याकडे ज्ञान आहे ते भांडणापासून कोसळून दूर राहतात.
एक प्रसंग सांगतो. जनाबाई प्रचंड मोठा अधिकार आहे असं त्या काळात, टेक्नॉलॉजीचं जग नव्हतं, त्या कालखंडामध्ये काशीच्या विद्वानांच्या कानावर गेले की एक जनाबाई ती काव्य रचना करत असताना, शास्त्र आणि साहित्य रचना करत असताना शास्त्र तिच्या घरी पाणी भरते. काय करते म्हणे, तो धुणभांड करते. आणि कोणाच्या घरी, मला जाहीर बोलतोय, इंटरनेट चालू आहे, मला संजय महाराज माहित आहे. मला आजही बरेचसे लोक, मी प्राय सगळे हिंगोली जिल्ह्यात ऐकून बोलत नाही, सरगडे महाराज गायक आणि वादक मला हळूच सांगतात, हिंगोली जिल्ह्यामध्ये जेवढा गायक वादकाला पैसा देतात तेवढा कुठल्या जिल्ह्यात नाही. काय वाजवा नाहीत पण काय सगळे हिंगोली जिल्हा देत नाहीत असं वाटायचं काय. प्राय मला गायक आणि वादकांनी, बहुतेक कथाकारांनी सुद्धा, कीर्तनकारांनी सुद्धा सांगितलं, महाराज हिंगोली जिल्ह्यामध्ये डोळे बंद करून एवढा पैसा मला प्रश्न पडला, कदाचित गायक वादक आणि कीर्तनकारांना पैसे हिंगोली जिल्ह्यात देत असताना त्यांची इच्छा असेल, ज्ञानदेव पाहावा डोळा. माणूस धनाचा त्याग तेव्हा करतो जेव्हा त्याला ज्ञानाची अपेक्षा असते. धनाची त्याला अपेक्षा आहे ज्याच्याकडे ज्ञान नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे, त्या काळामध्ये जनाबाईच्या ज्ञानाचा प्रभाव काशीच्या विद्वानावर पडला. मराठीमध्ये केलेलं साहित्य तिथपर्यंत गेले. काय साहित्य आहे जनाबाईचं. जात्याच्या मुखी घालते मोत्याचे जाळे, मुखी घालते. हे जेव्हा कीर्तनात म्हणतो ना, मला माझी आजी आठवते, मला माझी आई आठवते, ती मराठवाडा, तो सगळा प्रांत आठवते. आजीच्या मांडीवर डोकं ठेवून ती दळायची आणि असं काहीतरी म्हणायची. ते संस्कार एवढे मजबूत झाले. आजही माझ्या मायमावले जेव्हा पुढे दिसतात ना, यांनी काय काय या आमच्या नवीन पोरासाठी पेरून ठेवले. फक्त ते कलेक्ट करण्यासाठी, ते गोळा करायला अक्कल लागते हो. गेली माझी आजी निघून, गेली माझी आई निघून, पण त्यांचं स्मरण केल्याशिवाय कीर्तनाला उभं राहू वाटत नाही. की जे म्हातारे लोक घरात जे आहेत ना, मला हे म्हातारे म्हणजे धनाचा ठेवा आहे हो, धनाचा साठा आहे. आणि हा साठा ज्याला सापडला, ज्याला कळाला ना, आयुष्यात त्यांना आम्हाला उसने पैसे द्या म्हणायची गरज पडत नाही. जात्याच्या मुखी घालते नाही, मी गायक कशाला ठेवले तिथे. घरात आहे मग तू तरी म्हणणार जात्याच्या मुखी घालते मोत्याचे जाळे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला सिंदखेड राज्यामध्ये मुलं जन्माला घातलेली त्या काळातली जिजाऊची आई फार समाधानी नव्हती. का समाधानी नाही? लेख पोटी पाहिजे यासाठी ती बेचैन होती. शेवटचा जिजाऊचा गर्भ पोटात वाढायला लागला आणि जात्यावर बसून जाधवांची ती महाराणी, लखोजी राजांची पत्नी म्हाळसा राणी
ती जात्यावर बसते, 8.5 महिन्याचा गर्भ पोटात आहे आणि म्हणत असताना ती म्हणते, अरे लागलं डोहाय सांगे शेतातली माती, गाते माहेराचं गाणं लेक येईल रे पोटी. आणि जिजाऊ पोटी येते आणि भोसल्यांचा उद्धार होते, महाराष्ट्राचा उद्धार होते. महाराज काय ताकद आहे तुमच्या सगळ्यांना. तुमच्यात जी ताकद आहे ना, ती ताकद किती आहे सगळे मला सांगू का? थोडासा बाजूला जाईल. यांच्यात ताकद किती आहे सांगू? 2 सख्खे भाऊ 15 मिनिटात पक्के वैद करण्याची ताकद यांच्यातच आहे. आणि 2 सख्खे भाऊ म्हणून ठेवण्याची सुद्धा ताकद तुमच्यातच आहे. संसारातलं तुम्हाला जेवढं कळते ना, तेवढं जर पुरुषांना कळालं तर मला वाटतं ज्ञानदेव पाहण्याचं पुण्य त्यांना मिळेल. या संसाराची ताकद नामदेव महाराजच्या पुण्याने जनाबाईला मिळाली. आणि जनाबाईची कीर्ती ऐकून तिथला पंडित, तो एवढा पंडित विद्वान होता की तो रात्र दिवस कंदील लावूनच चालायचा. अगदी रॉकेटची टंचाईत होती तरी तो कंदील विझवायचा नाही. आणि निघाला महाराष्ट्राकडे वाटचाल करायला. जनाबाईला भेटायचे, शास्त्रचर्चा आपल्या बरोबर करते का बघायचे. रस्त्याने येता येता महाराष्ट्रात आल्यावर एक धनगर भेटलं विचार. आणि त्यांनी पाहिलं तापाच्या तापा शिष्य सगळे बरोबर सगळे. सगळे मला जर विचारलं कोणी बॅग वगैरे घ्यायला शिष्य वगैरे नाही का? 20 गुरु आहेत 20 शिष्य. आपले गुरुजी सुद्धा असेच होते. फार शिष्याला शिष्य म्हणण्याच्या पाठीमागे आमचे गुरुजी पळत नव्हते. हा ठेका सदानंद गुरुजीने घेतला होता. तसा असे प्रत्येक हा ठेका विठ्ठल बाबांनी घेतला होता. प्रत्येकाने एक एक क्षेत्र वाटून घेतलं होतं. आलो इथं. पण माझ्यासारखा तो काशीचा विद्वान नव्हता. लवाजमा ताफा घोडे गाळे स्वधानवा प्रणव गर्भ गिरीशवर्त्या चेतवा सुरदोर कुला अशी अनुकूल परिस्थिती घेऊन महाराष्ट्रामध्ये आला. तर धनगरांनी पाहिले महाराष्ट्रातल्या. अरे काय पहिलं तर 4-4 दिवस राशनवर लागेल भेटत नाही. आणि हा बुवा कंदील लावून चालले ती. त्यांनी मेंढर तिथं ठेवले, ते पळतच गेला. मला काय भानगड रे, लोकांना नाकेल भेटणं झालं चिरती. आणि दिवसा कंदील लावून का चालले विद्वान आहे. तो धनगर म्हणला, ज्याला कधी कंदील लावावं ही अक्कल नाही ती विद्वान कसं काय? नाही काढत बघा. कंदील केव्हा लावायचा असते, दिवा केव्हा लावायचा. नामदेव महाराज जो हट्ट घेतात देवाच्या पुढे, हा व्यवस्थित दिवा लावता यावा म्हणून ज्ञानदेव पाहावा डोळा. दिवा लावता आला पाहिजे. अहो गायक फार मोठा झाला पण कोणत्या वेळेला कोणता राग गातो त्याचा त्यालाच कळला. मेघ मल्ला गायला लागला, काय गरम व्हायला लावा कूलर म्हणायला. जरा थांब जरा. त्याच्यामुळे कधी कधी गायक सगळेच माझ्या अंगावर धावून येतात. तरी कीर्तनकार हाडाचा असल्यामुळे म्हणतो तुझं काय करू नका, त्याला थांबू द्या. साध आहे तो धनगर म्हणतो एवढं कळत नाही. अहो साध्या साध्या घटना. आईना एखादा 2 पोरं होते, ते बारक्याला सारखं मोठं मारायचं आणि ते बारका असं विचित्र होतं. त्या मोठ्याने हात जर केला, आई मेलो 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 दोन्ही हातात घेऊन जायचं. आईला वाटायचं मोठ्याने मारलं. ती बाहेर यायची, पकडायची, धन 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 मोठ्याला मारायची. आणि मारत असताना ते म्हणजे काढा तुला 1000 वेळा सांगितलंय लहानाला मारू नाही. ते पोरगा हसत हसत म्हणलं, आई तूच म्हणते लहानाला मारू नाही, मग तू मला का मारते? नाही कळलं मला, नाही कळलं. हिंगोलीला गेला बघत आहे नंतर. आईने मोठ्याला मारलं, का बारक्याला मारतो? 10 वेळा तुला सांगता, 1000 वेळा सांगता लहानाला मारू नाही. शांतपणा तिने 2-4 थोबाडीच मारली. ते पोरगा रडायच्या म्हणजे हसत हसत म्हणते, अगं आई तूच म्हणली की लहानाला
का मारू नाही, मग तू मला का मारते? आई म्हणली असे लहानाला मारल्याशिवाय नीट वागत नाही. मला ते मी नीट तेच काम करतोय, त्याने नीट माझ्या नंतर आलाय, नीट वागावं म्हणून मी मारतो. आई म्हणली असं होतंय होय, उद्यापासून मार म्हणजे त्याला काही चिंता करू. जात्याचा आवाज बनारस पर्यंत, काशी पर्यंत गुंजला होता. ही महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि महाराष्ट्राच्या मातीत आल्यावर धनगरांनी विचारलं, काय हो आम्हाला तुमच्या गुरुला एवढी अक्कल नाही, दिवसा दिवा लावता तर वाक्य गरीबाला भेटत नाही, खाताय का काही? की शिष्य पळतच गेला गुरुजी, धनगर नाही आगाव येते झालं काय? अहो ते म्हणते दिवसा त्याला दिवा लावायची अक्कल नाही, त्यांनी स्वतःला विद्वान म्हणून घेण्याचं काय कारण आहे? खरा विद्वान होतो तो म्हणला, अरे बरोबर आहे, पण तो जवळ आला म्हणला, काय रे बाबा, अहो काय पहिला दिवा विद्वान, नंतर बोलू मला काय, कुठून आलात, कुठं जायचंय तुम्हाला? ते म्हणले, अरे मी विद्वान आहे, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा मुखोद्गत केली जैसी वदनी ब्रह्मशाळा, एवढा मोठा अधिकार आहे. आणि एवढ्या अधिकारी व्यक्तीला योग्यता नसताना बोलतो. म्हणला अधिकारी गेला चुलीत तुमचा, काय बोलता अधिकाराचा? तुम्हाला दिवा कधी लावायचा एवढं ज्ञान नाहीये. निघाले कुठे जनाबाईला भेटायला, लायकी आहे का तुमची? इथं त्याची अर्धी नशा उतरवली. योग्यता आहे का? योग्यता तपासून बघा. ते म्हणले तपासणं नंतर होईल, तू शास्त्र चर्चेमध्ये मला हरवू शकतो का? मला एका मिनिटात, त्याच्यात आवड काय? मला कळालं तुमच्याकडे शास्त्र आहे पण सूत्र नाही, मला हरवू शकतो, काय देणार? म्हणला तुझ्या घरी पाणी भरेल, म्हणला बघा बरं का. धनगराला विचारलं तू काय देऊ शकतो? मला अख्खे मेंढर तुम्हाला देतो. विद्वान मला काय मेंढपाळ समजेला का? मला याच्यापेक्षा दर्जा कमी आहे तुमचा, आम्ही मेंढपाळ फार श्रीमंत आहोत. अहो एक मेंढर विकलं तर 10,000, ते धनगर रस्त्यावर घेऊन 1,000 मेंढर जाते. 10,000 कोटी 1000 नावावर किती पैसे दिले? रस्त्यावर ते लाखो रुपये कोटी रुपये घेऊन फिरते, आपण त्याला येड्यात काढतो. काय कर शास्त्र? मला शास्त्र फार दूरची गोष्ट आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला समजावून सांगतो. कॉमन सेन्स. त्याने वाळू मध्ये अशी हात मारला आणि असा हात पुढे केला. सांगा बरं वाळू किती आहे? वाळू याच्यात किती आहे? विद्वान चक्रावून गेला, तुला सांगता येते का? मला सांगता येत नसेल तर प्रश्न तुम्हाला विचारलाच कशाला असता? एवढी अक्कल नाही हो मला, मी काय दिवा लावून चालतो का दिवसा? नशा उतरली म्हणला, बाप हारलो, तुझे मेंढर मी चालतो आणि घरी आणतो, उत्तर दे. अहो काय राजव्याला काय शास्त्र पाहावं लागतं का? मुठभर वाळू आहे ना. किती वाळू आहे? मुठभर. त्या विद्वानाची नशा तिथं उतरली. पंढरपूरला आला, विचारलं जनाबाई काय? कोणतरी सांगितलं नदीच्या पलीकडे गौऱ्या वेचतीये. आत्ताच गेली, गौऱ्या वेचायला ती गेली. याला पुन्हा धक्का बसला, जी पोरगी गौऱ्या वेचते, गुन्हा भांडण करते, तिच्याबरोबर मला शास्त्रावर काय प्रेस्टीज आहे का नाही? नदीच्या पलीकडे गेल्यानंतर ह्या गौऱ्या वेचणाऱ्या सगळ्या एकत्रित महिला सगळ्या एकत्रित झाल्या होत्या. आणि सरकटे महाराज महिला एकत्रित झाल्यानंतर ते काय सरकटे महाराजच्या फळावरलं कीर्तन हवे. सुरुवातीला मलाही टेन्शन आलं होतं, सारख्या बोलत होत्या दुसऱ्याला. मी विचारलं हळूच आजी का बोलतात? विद्वान महाराज आहे का नाही ते पाहण्यासाठी बोलते. सूत्र आहे हो, एका सीताकडे भाव. यांचा कला पाहिला आणि तो विद्वान पाठीमोरा झाला, वापस फिरला. ते पाहिलं जनाबाईने आणि पळतच आली. मोदे नमस्कार, आपण कुठून आलात याची चर्चा नंतर करू.
आपण मला सहाय्य कराल का? तो म्हणला काय सहकार्य करायचं? मी जनाबाईला भेटायला. कुठाही जनाबाई? ती म्हणजे मी जनाबाई. ती म्हणलं भांडणं का करतात? जनाबाईने उत्तर दिले जिवंतपणाचं लक्षण आहे. काय उत्तर दिलं त्या विद्वानाला? भांडणं का करतात? जिवंतपणाचं लक्षण आहे. जिवंत आहेत म्हणून भांडणं करतायत. त्या विद्वानाला कळालं नाही. तो विद्वान म्हणतो अहो ते भांडणं करतात ते शहाणे थोडेच असतात. जनाबाईने सांगितलं की जे भांडणं करतात ते शहाणे असतात. नाही कळलं तुम्हाला? याच्या अगोदर महाराज तुम्ही सांगितले जे भांडणं करतात कलह करतात ते कलियुगात आहेत. जे भांडणं करत नाही ते आता सांगितलंय. तुम्हाला काय बुद्धिभ्रम झाला का? गोळ्या संपल्या. जे भांडणं करतात सूत्र असं आहे. त्या विद्वानाला जनाबाई सांगते वादे वादे जायते तत्वबोधा, वादे वादे वर्धते वैरवनी नाहीये. विद्वानाला शॉक बसला. त्यांनी सांगितलं की जनाबाई म्हणून मी तुम्हाला प्रणाम करतोय, पण प्रश्न असा आहे की मी तुम्हाला नमस्कार करायला आलो पण माझं ज्ञान आडवं येतंय. मी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा विद्वान आहे. मला तुमच्याशी शास्त्र चर्चा करायची आणि ती शास्त्र चर्चा करत असताना तुम्ही जर मला हरवलं. जनाबाई म्हणजे महाराज ती चर्चा नंतर करू, अगोदर आलेलं संकट एकदा दूर करा. आमच्या मैत्रिणीचं भांडणं लागलं तेवढं भांडणं सोडवा. तो विद्वान म्हणला मी काशीवरनं आलो, हे काय भांडणं सोडायला आलो काय? मी विद्वान आहे. जनाबाईने पुन्हा प्रतिप्रश्न केला महाराज भांडणं सोडवणं हे विद्वानाचं काम नाही का? तर विद्वान काय भांडणं नाव नाही काम आहे तुमचं? गावातल्या शाण्यांचं काम काय? भांडणं सोडवायचे. गावातला शहाणा मला हे माझं काम आहे का? तर समजायचं हे शहाण्याचा शहाणा मूर्ख आहे. शहाण्याचं काम काय? जर भांडणं लागली, आजही बघा तुम्ही फुल दारू पिलेले, नीट चालता येत नाही, गाडी चालवत आले आणि एक माळकरी ते गाडी चालवायला आणि बळत ते दारुड्या येऊन या माळकरीच्या गाडीवर आदळलं. यांनी गाडी तिथं सोडली, 2 कानफाडीत मारल्या. कोणाच्या? दारुड्याच्या. पब्लिक गोळा झाली. आता गोळा झालेली पब्लिक दारू ज्यांनी पिली त्याला बोलतात का ज्याने दारू पिली नाही त्या माळकऱ्याला बोलतात? त्याला त्या पोरीला सुद्धा कळते. कोणाला बोलतात? ज्यांनी दारू पिली. बोलायला कोणाला पाहिजे होतं? दारू ज्यांनी पिली त्यांनी चूक केली ना, मग बोलायला कोणाला पाहिजे? तू तर म्हणते की माळकऱ्याला बोलतात. दारू पिदाडा येऊन माळकऱ्याच्या गाडीवर आदळला, सगळे गोळा झाले, माळकऱ्याला त्याच्या कानफाडात मारले. आता सगळे लोक कोणाच्या अंगावर धावतील? जे दारू पिले त्याच्या अंगावर धावतील का ज्याने दारू पिली नाही त्याच्या अंगावर? आज तू शहाणा आहेस ना, तुला एवढं कळत नाही का? काय म्हणतीस तू? शहाणा आहेस. शहाण्याने जरा धीर धरावा. जनाबाईने तोच प्रश्न विचारला त्या विद्वानाला. महाराज तुम्ही स्वतः सांगतात की विद्वान आहे आणि आमचे ज्ञानेश्वर महाराज सांगतात जो झालो म्हणजे तो काहीच नाही. जर मी शहाणा आहे असं म्हणत असं समजायचं ते काहीच नाही, असा सिद्धांत आहे. मग तुम्ही जर भांडणं सोडवत नसाल तर भांडणं जनतेची सोडवावी कोणी? आता मात्र त्या विद्वानाच्या लक्षात आलं. त्यांनी नमस्कार केला म्हणजे तुम्ही मला सांगा ते भांडणं सोडवायची कशी? जनाबाई म्हणते महाराज हे जर मला कळालं असतं तर मी त्यांच्या बरोबर भांडणात वेळ घालवला असता का? मी नदीच्या अलीकडे आलेच नसते. ज्या अर्थी नदीच्या अलीकडे आले तेव्हा तो विद्वान विचारतो आता एक सांगा, कारण वेदांत शास्त्राचा सिद्धांत कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. भांडण करण्याचं कारण काय? जनाबाई म्हणजे मूळ प्रश्नावर तुम्ही महाराज भांडणं याच्यासाठी तू मोठा का मी मोठा? तो विद्वान कीर्तनकार का मी विद्वान कीर्तनकार? तो गायक का मी गायक?
तू श्रीमंत का मी गरीब, या जगात दुसरं भांडणं कशाचं? तू सुंदर का मी सुंदर, भांडणं कशाचं? तू म्हातारी का मी म्हातारी, तू तरुण का मी तरुण, भांडणं याच. गौऱ्याचे ढग जे आहेत यांचा सगळ्यांचा आरोप आहे की यांच्या गौऱ्या मी चोरून घेतल्या. आयुष्यात मी ज्ञानदेव पाहिल्यामुळे, नामाच्या सानिध्यात नित्य सेवेला असल्यामुळे चोरी करणं आमच्या रक्तातच नाहीये. जर चोरी करणं आमच्या रक्तात नाही तर मी कशी चोरी करेन? बरं, माझ्या मैत्रिणी माझ्यावर आरोप घेतात, माझा आरोप नाही. त्यामुळे ते म्हणतात तुझ्या गौऱ्याचा ढग मोठा आहे, आमच्या गौऱ्यात चोरी. तो विद्वान म्हणला मग आता हे कसं मिटवायचं? काही नाही, मला सोपं आहे. मी ह्या गौऱ्या वेचत असताना सगळ्या समर्पित केलं त्या पांडुरंगाला. हा कर्मफल त्याग मी त्या परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित केला. त्यामुळे ज्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतील त्या माझ्या आहेत. ज्या गौऱ्या कीर्तनात बसूनही विठ्ठल विठ्ठल म्हणणार नाही त्या माझ्या बिलकुल नाही. विठ्ठल हाताने टाळी तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचे, पण तुम्हाला पक्क कळालं की महाराज गौऱ्या काहीतरी म्हणजे वा. एवढा जरी गौऱ्या कळाल्यात ना तरी गौऱ्या जाण्याच्या अगोदर देव आपल्याला भेटेल, ज्ञानदेव भेटतील. साधं करीत आहे. सगळ्या गौऱ्या एकत्रित केल्या. पुढचा इतिहास तुम्हाला माहित आहे. जेव्हा त्या गौऱ्या विठ्ठल 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 म्हणायला लागल्या, त्याच विठ्ठलाला नामदेव महाराज म्हणतात, देवा ज्ञानदेव पावा डोळा, मला समाधीस्थ झालेल्या ज्ञानदेवाला पाहायचे. ऐसे वाटते विठ्ठला. तेव्हा निसर्गाचा नियतीचा नियम नामदेव महाराजाला देव समजावून सांगतात की नामा एकदा गेलं ना माणूस पुन्हा वापस येत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. त्यावेळेस नामदेव महाराज देवाला म्हणतात, देवा मोठ्यासाठी नियम काहीच नसतात. आता बघा तुम्ही मंदिरात जा, तुम्ही उद्यापासून तुम्हाला जाऊ देतात का? पण आत्माराम शास्त्री जर जायचं म्हणलं ना तर कुठूनही जाऊ देतात. का जाऊ देतात? त्यांच्या खिशात पास मंदिराची असतेच. आणि जेव्हा पास दाखवल्या जाते तेव्हा मंदिर समिती म्हणते, तिथले पोलीसवाले नवीनच असतात. ते म्हणतात ज्या अर्थी पास आहे त्या अर्थी आपण नापासाचा व्यवहार याच्या बरोबर करता का मानते? साधं गणित आहे. कित्येक वेळेला नापास जरी झालं तरी काही दिवसापूर्वीच आमच्या संजय महाराजांना साक्षात्कार झाला. त्यांची मनातून इच्छा होती देवाचं दर्शन करावं, ज्ञानदेवाचं. आम्ही पाहिलं बसलो होतो. मी म्हणतोय, एक व्यक्ती आला ट्रस्टी मेंटर, मी म्हणतोय नाही आमचे, आम्ही इथं बसलोय निवांत. तो म्हणला नाही तुम्ही दर्शनाला. बरोबर आहे संजय महाराज? नाही नाही तुम्ही. मला हळू संजय महाराज म्हणजे माझी मनातून इच्छा होती बरं का. मी म्हणलं तुम्ही सुंदर गात असल्यामुळे ज्ञानदेवाला सुद्धा मनातून इच्छा होती तुम्हाला समाधीकडे घेऊन जायचंय. घडलेला साक्षात्कार काही दिवसापूर्वी. त्याच्याकडे ज्ञानाचा दिवा आहे ना, ते नापास कधी नसतात, ते पासच असतात. कुठे जाऊ द्या. काही नाही म्हणाल, गौऱ्या कानाला लावा. जो श्री विठ्ठल जे विठ्ठल ध्वनी समजायचं त्या गौऱ्या माझ्या आहेत. सगळ्यांना कथा माहिती आहे. गौरी कानाला लावली महाराज आणि असा करंट बसला त्या विद्वानाला. जर गौरी बोलते, माझ्या घरी धुणं भांड करणारी गौरी ज्याच्याकडे चेतना नाही, त्या जर गौरीच्या माध्यमातून त्या जनीला जर तू गौऱ्या बोलवायला लावून त्या विद्वानाचे जिरवतोस तर तू मला नियतीचा निसर्गाचा नियम सांगतोस की गेलेली लोक पुन्हा येत नाही. देवा हे कोणाला सांगतोस रे? तू कोण आहेस? गातीर व्रता प्रभू साक्षी निवास शरणम सोड प्रलय स्थान निदान बीज मग्न. तू कोण आहेस? काय मला नाही म्हणतोस?
अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगजेठी जगत्पाळ या जगाला ज्याने निर्माण केले त्या जगाच्या पलीकडचा तू निर्माता जगत जेठी जय श्रेष्ठ आहात. जगात तुझ्या वाचून दुसरं काहीच नाही. तू जर बाजूला काढल्यानं जगात काही शिल्लक राहत नाही. मी कधी कधी माझ्या आई वडिलांना धन्यता देतो. माझं नाव